समृद्धी महामार्गाला वर्षभरातच भेगा पडलेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या माईवाड्याजवळ महामार्गाला तडे गेलेले आहेत। समृद्धी महामार्ग सुरू होऊन 1 वर्ष होताच भेगा पडलेल्या आहेत। महामार्गाच्या कामावर आणि गुणवत्तेवर सवाल उपस्थित होतोय। शहापूर जवळ समृद्धी महामार्गावरील पुलाला भगदाड गेलेला आहे। शहापूर तालुक्यातल्या शेरे गावाजवळ ब्रिजला मोठा भगदाड गेल्याचा पाहायला मिळत आहे। एकीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये महामार्गाला तडे गेलेले आहेत, तर तिथं शहापूर जवळ समृद्धी महामार्गावरील पुलाला भगदाड पडलेले आहे। समृद्धी महामार्गाच्या या कामाच्या गुणवत्तेवर सवाल उपस्थित होत आहे। समृद्धी महामार्गाला वर्षभरातच भेगा पडलेल्या आहेत, त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात काय कारवाई केली जाते हे पाहणं फार महत्त्वाचं असेल। ज्याप्रमाणे अटल सेतूच्या बाबतची भूमिका आम्ही घेतली आणि त्याचं टिंगल राज्याचे मुख्यमंत्री विधानसभेमध्ये नाना पटोलेजी करत होते। जो यांचा समृद्धी मार्ग म्हणजे यांची समृद्धी त्याच्यात झाली, रोज लोकांचे जीव चाललेत, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, पण या सरकारला त्याची काळजी नाही। समृद्धी मार्गामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे परिणाम आहेत। या समृद्धी मार्गाला सुद्धा भेगा पडलेल्या आहेत, पण हे निर्लज्ज सरकार आहे। या सरकारला कुठली लाज-शरम नाही आणि म्हणून या सरकारला आता जनताच धडा शिकवेल असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे। समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या समृद्धीपेक्षा त्यावेळचे निर्णय घेणाऱ्या सगळ्यांची समृद्धी करून गेलेला आहे। आज वर्ष झालं नाही, 400 mचं कॉन्क्रीट तुम्ही वापरलेलं जर असेल तर भेग काय साधी फटी कुठं दिसली नाही पाहिजे, पण तुम्ही एवढ्या मोठ्या भेगा दाखवायला दिसतायत आता। आणि याचा अर्थ त्या समृद्धी महामार्गाची दर 100 मीटरवर टेस्ट घेतली पाहिजे, जे काही कॉन्क्रीट पडलेलं आहे त्याचं। आणि ज्या पद्धतीनं समृद्धी महामार्गावर भेगा पडत आहेत, आज मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर देखील भेगा पडल्या। आम्ही काही बोललं की म्हणतात तुम्ही प्रोजेक्टला बदनाम करता। अरे फॅक्ट दाखवायचं विरोधी पक्षाचं काम आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।